श्री गणेशाय नमः. भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणाले, तू मला प्रश्न केलास, पण त्याचे उत्तर देताना मला पुष्कळ गुप्त गोष्टी सांगाव्या लागणार आहेत. पण तुम्ही मला प्रिय आहात म्हणून सांगतो. मलमास किंवा अधिक मास याला सर्व मासांमध्ये कोणत्याही प्रकारचे महत्त्व नव्हते. कोणत्याही शुभकार्यात तो वर्ज्य असे, कारण सूर्याची गती त्या मासात मोजली जात नसे. तसेच प्रत्येक स्थिरचर वस्तूंना अधिष्ठात्री अशी कोणती तरी देवता असते, स्वामी असतो. त्यामुळे त्याला मान असतो. पण रवी संक्रांती ज्या मासात धरली जात नाही, त्या मलमासाची इतर सर्व महिने चेष्टा करू लागले, धिक्कार करू लागते. तो मास मानवी रूप धारण करून दुःख करू लागला. आपल्या अपमानाने तो दुःखाने मूर्छित पडला. पुन्हा सावध झाला. खूप शोक करू लागला. मग त्याला एक उपाय सुचला. आपण श्रीहरीला शरण जावे, त्यालाच आपले दुःख सांगावे. तो एकदम वैकुंठात गेला. तेथे मी नारायण स्वतः असतो. त्याने तेथे जाऊन रत्नखचित सिंहासनावर बसलेल्या वैकुंठनाथाला नमस्कार केला व आपली दीन अवस्था सांगून करुणा भाकली. त्याने देवाची स्तुती केली. श्रीहरी म्हणाले, येथे वैकुंठात दुःखाला स्थान नाही, तरी तू का रडतोस? तुझे दुःख काय ते मला सांग. मलमासाने स्वतःचा कसा अपमान होतो ते सांगितले आणि तो दुःखाने मूर्छित पडला. श्रीहरीने गरुडाला सांगून याच्याकडून पंखांनी त्याला वारा घातला. मलमास सावध झाला आणि म्हणाला, या उपचाराने काय होणार? माझे दुःख दूर करा. मलमासाला श्रीहरी म्हणाले, वत्सा, उठ, आपण गोलोकात जाऊ. तेथे द्विभुज मुरलीधर श्रीकृष्ण आहे. तो जनांचे दुःख दूर करण्यात मजपेक्षा श्रेष्ठ आहे. असे म्हणून श्रीहरीने त्याचा हात धरून गोलोकास गमन केले. विश्वाचे कारण असणारा जो विभू, त्याचे तेज अत्यंत विशाल आहे. त्यात सत्यलोक, वैकुंठ व कैलास असे 3 लोक असून गोलोक त्यांच्याही पलीकडे आहे. त्या गोलोकात एक सुंदर ज्योती आहे. त्या ज्योतीच्या अंतरंगात अत्यंत तेजस्वी असा किशोरवयाचा पितांबरधारी मुरलीधर आहे. त्याचे सौंदर्य, प्रभाव, पराक्रम, स्वरूप, तेज, ज्ञान सर्वच इतर सर्व देवांच्या पेक्षा श्रेष्ठ आहे. मलमासाला घेऊन वैकुंठनाथ विष्णू त्या गोलोकांत गेले. तेथे द्वारपालांनी लगेच विष्णूंना वंदन केले. आतमध्ये जाताच श्यामसुंदर पुरुषोत्तमांनी विष्णूंचे चरण वंदिले आणि त्यांना हात जोडून त्यांची स्तुती केली. रत्नसिंहासनाचे आसन दिले. त्यांच्या मागून मलमास तेथे आला. त्याने मुरलीधर पुरुषोत्तमाचे दर्शन घेतले. त्या समयी अश्रू ढाळीत असलेल्या दीनवदन अशा मलमासाचा परिचय पुरुषोत्तमाला त्यांनी करून दिला. असे भगवान श्रीकृष्णाने धर्मराजास सांगितले आणि नारायण मुनींनी नारदास सांगितले. हे श्री अधिक मास महात्म्य सार आहे. द्वितीयोध्याय गोढा इति द्वितीयोध्याया.